यानंतर भाजप संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहूया। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी विनोद तावडे यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। याचं कारण म्हणजे विनोद तावडे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यांची जबाबदारी अत्यंत शिताफीनं पेललेली होती। काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते ज्याचा फायदा भाजपला या राज्यांमध्ये झालेला होता आणि त्यामुळेच तावडे यांचं दिल्ली दरबारी राजकीय वजन वाढल्याचं बोललं जात आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची नेमणूक होणं अपेक्षित आहे। त्यामुळे जानेवारीमध्ये आता या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो। या व्यतिरिक्त भाजप राज्यातल्या प्रदेशाध्यक्षांची सुद्धा निवड करणार असल्याचं समजतं आहे। त्यामुळे सध्या राज्यातले भाजपचे अध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे आहेत। त्यांचीच नेमणूक कायम होते का दुसरा कुठला नेता प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।